मुलगा मुलगा म्हणून 5 मुलगी झाली. ही बाईचं जन्मच नको म्हणते. तिच्या पोटात 33 कोट देव आहे, तिलाच घेऊन आपण चालतो. तीच शक्ती देते आपल्याला. स्वतः जेव्हा आपली पडती वेळ येते ना, तेव्हा आपोआप शक्ती येते. नवऱ्याच्या याच्यावरती किती दिवस राहायचं, स्वतः जायचं, आपण स्वतः काहीतरी करतोय ना. करावं लागतं ना, काय करणार नाही तर कसं होणार. कोण आहे आपल्या मागं पुढे देणार. आपण कमवायचं, आपणच खायचं. माझी इच्छा होती करायची ते, असं म्हणजे काहीतरी करायचं, खाण्यापिण्याचा धंदा करायचा. स्त्री शक्ती वर्दी घातली की आपोआप शक्ती येते आमच्यामध्ये. म्हणजे माझ्या लोकांनी माझ्याशी नातं तोडलं, कारण मी रस्त्यावर उभी राहिले. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार सखींनो, मी रसिका. सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. देवीची आरती, तिचे आरास यामध्ये वातावरण आनंदमय झालंय. देवीची विविध रूपं आहेत. कधी दुर्गा तर कधी भवानी, कधी काली माता तर कधी सरस्वती. विविध रूपातल्या देवी नेहमीच आपल्या हाकेला धावून आल्यात. कधी भुकेल्याला अन्न देण्यासाठी तर कधी मुलाच्या शिक्षणासाठी, कधी भावाच्या मदतीसाठी तर कधी आपल्या सहचार्याच्या आजारपणासाठी. या दुर्गा, भवानी, काली मातेच्या हातात दुष्टांचा संहार करण्यासाठी त्रिशूल नाहीये, पण मनगटात ताकद आहे. पण एवढी शक्ती यांच्यात येते तरी कुठून? चला तर पाहूयात तिची शक्ती, आदिशक्ती. हे कामाला झाला 10 वर्ष. इथेच ना, इथेच. काय देवीने काय दिले का? जोगवा मागता मागता तुम्हाला का तिचं भलं केलंय? मला केली म्हणजे हे सुखात चांगलं ठेवलं, एक भाकरी देती बस झाली. तेवढं तिचं सेवा करते म्हणजे ते दे ना. 4 वाजता 5 वाजता जेवण बनवून येते. जेवण बनवून येतं. हा, मग इथे जोगवा मागायचा. इथे बसते, मागत फिरत नाही, इथे बसते एका जागा. हे पहिल्यापासून आहे. आम्ही 10-15 वर्ष इकडे बसते. काय कोण आहे कमवून देणार? मुलगा आहे. मुलगा असला तर बाबा घरात बसून देव पगार दे म्हणून बोललास. पोरगी दे ना, पोरगी त्यांच्या नवऱ्यांकडे. नंतर वाढती ना. मला एक मुलगा असेल, मुलगा मुलगा म्हणून 5 मुलगी झाली अशी. हा, मुलगांचं वाढ बघूनच 5 पोरी झाली. ही बाईचं जन्मच नको म्हणते. हा, खरंच. हे अशी दुःख काढायचं बदली, ही बाईचं जन्मच नको म्हणते. लय दुःख असते बाईंचं, ऐका ना. पुरुषांचं एवढं नाही असते, बायकांचं लय असते. करावं लागतं ना, काय करणार नाही तर कसं होणार. कोण आहे आपल्या मागं पुढे देणार. आपण कमवायचं, आपणच खायचंय ना. घरी कोण कोण असतं? घरी कोण नाही, मी एकटी आहे. आणि मुलगी एक आलेली, तिचे 2 मुले. आता माझे मिस्टर मरून आता 3 वर्ष झाले. ते मलाच करावं लागतं. त्याच्या अगोदर पण मी काम करायची. स्त्रीला ही शक्ती एवढी येते, देवीची कृपा. मी माझ्या पायावर स्वतःच्या उभी राहू. लग्न झालं तेव्हा पण मी मेहनतच करत होते अजूनपर्यंत. पण मी देवाला एक म्हणजे माझा पाय ताकद दे,
तर जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत आपण मेहनत करायची. कुणाच्या भरोश्यावर कधी बसायचं नाही. आजकाल कोणी कोणाचं नाही. पैसे येतं सगळे, बाकी कोण नाही विचारत. आपण पण आपल्या हिमतीवर उभं राहा, आपल्या पायावर उभं राहा, तेच सांगणार आहे. हेच शिकवली माझ्या मुलीला पण, तेच शिकवलं. आजकाल नवऱ्याचा काही भरोसा नसतो. पिणारा असतो, खाणारा असतं. तर तुम्ही पण तुमचे मुलं आहेत बाबा, आम्ही तुमच्यासाठी केलं, तुम्ही पण आपल्या मुलांसाठी स्वतःच्या पायावर उभे राहा, कमवा आणि खा. 2017 मध्ये माझे मिस्टर काही कारणामुळे माझ्यापासून वेगळे राहायला सुरुवात केली त्यांनी. त्यावेळेला माझा मुलगा खूप लहान होता. मग सुरुवातीला मी टिफिन सर्व्हिस चालू केली. त्यानंतर पुन्हा मग मी ओला, उबेर, रॅपिडो, टू व्हीलर, आपल्या स्विगी वगैरे जॉईन केलं. तिथे बरेच दिवस तेही काम केलं. त्यानंतर मी लोकांच्या घरी धुणी भांडी केले, जेवणाची कामं केली. मला म्हणजे माझा एक विचार होता की मला 2 पैसे कुणाकडे मागावे लागले नाही पाहिजे. जे काय आहे ते मला माझ्या स्वतःचे असावे. त्याच्यामध्ये मला माझ्या मुलाने खूप साथ दिली. जेवढा मी संघर्ष केला तेवढाच माझ्या बरोबरीत माझ्या मुलाने संघर्ष केलेला आहे. 7 वर्षाचाच होता, आज 15 वर्षाचा झालाय. माझ्या बरोबरीने मला त्याने हे केला, म्हणजे सपोर्ट केला. आणि प्रत्येक जण, आता मी रस्त्यावर काम करते, पण प्रत्येक जणांनी मला नावच ठेवली की बाई आहे मग ही पुरुषाची कामं का करते, हिने धुणी भांडी का नाही केली, हिने जेवणाची कामं का नाही केली. अगदी माझ्या लोकांनी माझ्याशी नातं तोडलं, कारण मी रस्त्यावर उभी राहिली. 2 चपात्या घेऊन मी हिंदू कॉलनीमध्ये फिरत होते की माझी चपाती कुणीतरी घ्या, कारण मला माझ्या मुलाला वाढवायचं होतं. कुणाच्याही आधाराशिवाय मला कुणाचा आधार नको होता. म्हणून मला एक विचार होता की कुणाकडे 2 पैसे मागावे नाही लागले पाहिजे. जे मिळेल ते काम केलं. अगदी लोकांची बाथरूम सुद्धा साफ केलेत मी. नाही, खरंच अभिमान करण्यासारखा मुलगा आहे माझा. हा मुलगा माझा, म्हणजे असा मुलगा सगळ्यांना देव दिवा लागलाय, असा मुलगा सगळ्यांना मिळावं. खूप छान. आज माझी आई होतो हा, कधी काळी आई होतो, कधी काळी माझ्यापेक्षा मोठा होऊन मला कधीतरी ओरडतो सुद्धा. बाईचं बाई पण हरवत चाललं. घरात स्वयंपाक करायचा, परत ड्युटीवर यायचं, 12 तास ड्युटी करायची, परत संध्याकाळी घरी जायचं. माझी खूप इच्छा होती, मी स्पोर्ट्समॅन होते, मला पोलीस व्हायची खूप इच्छा होती. म्हणून मी या खातं चॉईस केला. आणि आल्यानंतर मला सगळे चांगलेच अनुभव आले. पोलीस खातं मला पहिल्यापासून आवडतं, काम करायला पण आवडतं. पोलीस खातं माझं शान आहे. आलो की फक्त समाजाची सेवा करायची, हेच आमचं ध्येय असतं. घर आणि समाज आम्हाला दोन्ही पण प्रिय आहे. ही स्त्री शक्ती वर्दी घातली की आपोआप शक्ती येते आमच्यामध्ये. हे करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा सगळ्या ऊर्जा शरीरातच असतात, त्या फक्त आपण जागे करायच्या असतात. जरा कर्ज होता, थोडा कामाला पोरं बारकी होती म्हणून विचार करत होती. मग माझ्या आईकडे खाणेवालीची सवय होती ना, मग त्यामुळे मी हे चालू केलं. सगळ्या लेडीजने जे घरी बसतात आहेत त्यांनी तर हे असे उद्योग करावा, तर कोणावरती डिपेंड नाही राहावा. जेव्हा आपली पडती वेळ येते ना, तेव्हा आपोआप शक्ती येते. आणि प्रत्येक स्त्रीचा तेच असणार, स्वतःवर वेळ येते ना, स्त्री स्वतः उभी राहणार बरोबर. मग तिला कोणाची गरज नसते, मग ती आपोआप उभी राहणार. घरी पण करायचं, बाहेर पण करायचं. परत घरी जाऊन परत धुणी भांडी पण करायची. वाटतो, पण आता काय करायचं, आपलं काम आहे ते आपल्याला करणं भागच आहे. नवऱ्याच्या याच्यावरती किती दिवस राहायचं. स्वतः जायचं, आपण स्वतः काहीतरी करतोय ना. सकाळी किती वाजता उठले? 3:30 वाजता. 3:30 वाजता उठून सगळी कामं करायची. हो, काय काय करता 3:30 3:30ला उठून घावणे, चटणी, परत हे कांदे पोहे, चपाती भाजी ते पण करते मुलासाठी आणि मिस्टरांसाठी. म्हणजे कसं, माझा मुलगा आता म्हणजे MBA करतोय ना, पैसा जास्त लागतोय त्यासाठी, म्हणजे मला पण मेहनत करावी लागते. त्यासाठी बरं वाटतं, करणार मी पुढे जा. हा, वाटतं उलट अजून काहीतरी वाढवावं याच्यात असं वाटतं.
वडील आणि माझी आई होती. आता आईच्या नंतर मी बसते. आई माझी हँडिकॅप झाली आहे ना, त्याच्यानंतर आता झाली 10 वर्ष मी बसते. पण ह्या गाई बांधतो इथं 50 वर्ष झाली. गायीवरती आपलं पण पोट चालतं, गाईचं पण पोट भरतं. कंटाळा करून आपण बोलतो, गाई बोलत नाही ना. आपण आलो तो गाईचं पण पोट भरणार ना. कंटाळा करून काय करायचं, काय करणार ना. पोटासाठी करावं लागतं ते. होतं टाकायला, पण कोणाला सांगणार आपण. आपण बोलणार, गाई बोलणार का? असं वाटत नाही आता बस झालं, दूध करते मी आता, कंटाळा आलाय. नाही नाही, तसं काय नाही, तसं नाही वाटत. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासूर भयंकरी सर्व पापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते.